सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून आव्हाड आणि धस यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळालंय। पोलिसांना माफ करायला धस यांच्या अंगात संत शिरलाय अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। तर आव्हाडांना फक्त रॉकेल ओतून पेटवता येतं असं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी दिलं। खरं तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांना माफ करा असं वक्तव्य धस यांनी केलं होतं। त्यानंतर हा वाद निर्माण झालाय। मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही, मी कधी करत पण नाही। अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही, ढोल वाजवताना असे मला हलवताना मी आहे तो परफेक्ट आहे एकदम। ते आपापलं काम आपापल्या म्हणजे आपापल्या पद्धतीने करावं। उगाच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा, तुम्ही काढा ना, तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता। अहो तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना कापायचं, मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे। मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला। याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय?